म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हां बोला, आवाज येतोय आता. सर, बायोमायनिंगचं काम आमचा टोटल प्रोजेक्ट 130 कोटीचा होता. शासनाचं फंडिंग त्याला स्वच्छ भारत मिशन मध्ये साधारणतः 40 कोटीचा मिळाला आहे. त्यामुळे तेवढ्या सीमित पर्यंत आमचं 75% काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर आमचं उर्वरित काम चालू आहे. निधीसाठी प्रयत्न चालू आहे. नवांगुलजी, तुम्ही मिसलीड करतायत जरा, कारण आपला जो बायोमायनिंगच्या बायो प्रॉडक्ट्स जे आम्ही जेव्हा व्हिजिट करून तिथे जे सांगितलं की ज्या पद्धतीने लिचेज पूर्ण ग्राउंडला हे करते पोल्यूट करतायत, ते जे बायो प्रॉडक्ट्स पण ते करून काय उपयोग, बायोमायनिंग करून जर बायो प्रॉडक्ट्स तिथेच पडलं आहे आणि ते क्रीकमध्ये जातं आहे आणि कंटिन्युअसली ते. आणि जस्ट अ मिनिट नवांगुलजी, ज्या पद्धतीने जी CPCBच्या नॉर्म्सप्रमाणे जे बायोमायनिंग व्हायला पाहिजे आणि ज्याच्यात सांगितलं गेलं होतं की आपल्याला ज्या पद्धतीने बायोरेमिडिएशन करून आणि फेज वाईज मॅनरमध्ये जे व्हायला पाहिजे ते न करता अजूनही आज पण तिथे ते लिचेट पूर्ण जातं आहे आपल्या उल्हास क्रीकमध्ये. आपल्याला जेवढा रस्त्यासाठी पाहिजे होता ते रिंग रोडसारखं करायचं तेवढंच करून घेतलं गेलं आहे असंच निर्देशनात येते. पण देर इज नो कन्सर्न फॉर द उल्हास रिव्हर क्रीक. तर हा जो पद्धत आहे ती, आणि आपला जो STP आहे तिथे, जी STPचा पण जो ट्रीटेड वॉटर म्हणजे दॅट इज लाईक नॉट ट्रीटेड ओनली आणि परत ते सगळं तिथेच जातं आहे. तर व्हॉट डिड वी डू फॉर द अपग्रेडेशन फॉर बोथ द थिंग्स ॲट द सेम प्लेस ॲट आधारवाडी? फर्स्ट बायोमायनिंगबद्दल पूर्ण जर तुम्ही बोलले व्यवस्थित तर. बायोमायनिंगचा जेवढा आहे उर्वरित जे आहे त्यात आमचे कोकरे साहेब आमच्याकडे आता रिसेंटली परत जॉईन झालेले आहेत. त्यांच्या सल्ल्याने आपण ते काम पूर्ण करू. पण व्हॉट अबाउट इट इज कंटिन्युअसली गोईंग ऑन एनिवेज. आता तुम्ही बोलले पूर्ण करू. आणि दुसरा, जिथे काळू नदी, उल्हास नदी आणि आपला ठाणे क्रीक जिथे संगम आहे, जिथे आपण ते कुठलं ते काय ब्रिज आहे ते, व्हॉट इज दॅट ब्रिज? गांधारी. तिथे आपल्याला दिसलं पूर्ण सांडपाणी आपण डायरेक्टली रिलीज करतो आहे. तिथे आपण SBT करणार होतो आणि त्या डिस्कशनला आपण एक दीड वर्ष झालेलं आहे. पण अजूनही वी हॅव नॉट डन एनी प्रोग्रेस इन दॅट मॅटर. मॅडम, तिथे आपण सांगितलं ना की मेरीटाईम बोर्डाची जागा आहे. मेरीटाईम बोर्ड तिथली जागा द्यायला तयार नाही. आमच्या टाउन प्लॅनिंगला तिथे आजूबाजूला आरक्षित जागा नाही आहे. कंटिन्युअस टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटशी आमचं लँड ॲक्विजिशनसाठी पाठपुरावा चालू आहे. पण आणल्यासारखे तिथले रिझर्वेशन जागा ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे आपला प्रकल्प करणं शक्य होत नाही. आता ऑलरेडी वी आर सीइंग दॅट द ऑल इलिगल बिल्डिंग्स आणि हे ते जे झालेलं आहे त्याच्याबद्दल, आणि तिथे जागा आपण आयडेंटिफाय करून आणि केलं होतं. आणि आता मेरीटाईम बोर्डाची मॅडम ती जागा आपण जी आयडेंटिफाय केली ती मेरीटाईम बोर्ड नाही असू द्या ना, त्याच्या बाजूला जे आपली बिल्डिंग्स आहेत. नाहीतरी आपलं असं पण ठरलं होतं की न्यू नॉर्म्सप्रमाणे जिथे पण 100 फ्लॅट्सपेक्षा जास्त जर एक सोसायटीमध्ये आहे, सो डिड यू टेक आउट एनी काइंड ऑफ अ लेटर अँड ऑल टू देम की त्यांनी स्वतःच्या STP असावा, त्यांच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग असावा? हे तर ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं. नवीन UDCPR प्रमाणे मागच्या 24 मध्ये तो आला. 100 टेनमेंट्सच्या इथे आम्ही ईच अँड एव्हरीला STP ग्रीन वॉटर, ग्रे वॉटर म्हणतो आपण, ग्रे वॉटर STP कंपल्सरी आम्ही केलेला आहे. आणि आता इम्प्लिमेंटेशन आपल्याला नेक्स्ट म्हणजे वर्षभरात किंवा 2 वर्षभरात आता आपल्याला ही नव्याने जी अपकमिंग सोसायटीज येत आहेत तिथे STP कार्यान्वित झालेला आपल्याला दिसून. आपला इश्यू ग्रे वॉटरचा नाही आहे, आपला इश्यू आहे ब्लॅक वॉटरचा. आणि यू आर टॉकिंग अबाउट ग्रे वॉटर. नाही, UDCPR मध्ये 100 टेनमेंटसाठी ग्रे वॉटरच कंपल्सरी केलेलं आहे. हां, नाही पण UDCPR मध्ये ब्लॅक वॉटर STP त्यांनी कंपल्सरी आहे. त्याची अमेंडमेंट आपल्याला UDCPR मध्ये करावी लागेल. UDCPR मध्ये फक्त ग्रे वॉटर मध्ये बद्दलच सांगण्यात आलेलं आहे. बट ऑलरेडी वेन देर वॉज अ लॉट ऑफ प्रोसेस गोईंग ऑन आणि एक SBT आपल्याला तिथे करायचं आहे, तर तुम्ही आयडेंटिफाय करा ना तिथे जागा. एक पायलट तर करायलाच पाहिजे. तिथे लँड ॲक्विजिशन जागा आपण प्रयत्नशील आहोत. सर, मी एक सांगू, हे सगळ्या आपल्या कॉर्पोरेशन असू द्या, काउन्सिल असू द्या, वेन दे हॅव टू डू समथिंग करेक्टली दे विल ऑलवेज से की लँड ॲक्विजिशन इज द इशू, आणि असं करून नुसतं डिले करायचं. आणि देर इज लॉट ऑफ एन्क्रोचमेंट्स विच आर अलाउड. सो वाय आर दीज काइंड ऑफ एन्क्रोचमेंट्स दे आर नॉट एबल टू रिमूव्ह अँड सच काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विच इज रिक्वायर्ड फॉर द प्रेझेंट परमिशन्स विच वी गिव्ह, वाय आर वी नॉट डुईंग? प्लीज. इश्यू असू शकतो तो, कारण सगळ्याच कॉर्पोरेशनला येतो. जर जमीन स्वतःची नसेल तर तो इश्यू येतो. परंतु आज काय कराय, मॅडमचे मुद्दे आणि त्यांचं म्हणणं मिनिट्समध्ये घ्या. पुढच्या मिटिंगमध्ये आपण रिव्ह्यू घेऊ. इथे आता कोकरे साहेब पण जॉईन झाले आहेत.
स्वच्छतेमध्ये चांगलं काम करतात ते, त्यामुळे थोडी माहिती त्यांना मिळाल्यानंतर मॅडमची त्यांच्यासोबत एकदा भेट घालून द्या. रामदास टोकरे KDMCला जॉईन झाले करतील ना ते प्रोॲक्टिव्हली. काही अडचणी असतील ते आपण समजून घेऊ, परंतु काम पण करतील.